आपला दिवस कसा जावा ना, हे आपली सकाळ ठरवते. पूर्ण दिवसभरामध्ये आपण काय अचीव्ह केलं किंवा आपण काय फील केलं किंवा आपण किती खुश होतो किंवा आपण किती पॉझिटिव्ह होतो ना, हे आपली सकाळ ठरवते. अतिशय युजफुल असा हा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मिस्टिक कलेरा या माझ्या चॅनेलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना आहे. तर सकाळी उठल्यावर आपण सगळ्यात प्रथम काय करतो? काही जणांना अतिशय घाणेरडी सवय असते की ते सगळ्यात पहिले उठले की मोबाईल आपला हातामध्ये घेतात आणि मोबाईलचे अपडेट्स घेत राहतात. एक घाणेरडी सवय सगळ्यांना असते. दुसरी सवय सगळ्यांना असते की उठायचं आणि फक्त असं डोळे मिटून शांत बसून राहायचं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तुमचा दिवस चांगला करणार नाहीयेत. आणि जेव्हा आपण उठतो तेव्हा आपलं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड हे कुठेतरी ऍक्टिव्ह असतं. तेव्हा तुम्ही उठल्यानंतर मोबाईल घेऊन बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवायचा हे अतिशय चुकीचं आहे. आणि जेव्हा आपण उठून बसतो ना, तो वेळ इतका चांगला असतो ना की तुम्ही डोळे मिटून बसण्यापेक्षा तुम्ही छानपैकी सकाळ सकाळ उठून बघा. मी अगदी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला काही गोष्टी. तुम्हाला या गोष्टींचा खूप सुंदर असा अनुभव येईल आणि त्या अनुभवण्यासाठी मात्र तुम्ही ह्या काही गोष्टी केल्याच पाहिजेत सकाळी उठल्यावर. तर जेव्हा आपण उठतो, आपण आपण उठून बसत नाही ना, तेव्हा आपण काहीतरी एक असं व्हिज्युअलाइज आपल्या डोळ्यांच्या मध्ये किंवा आपल्या मनामध्ये करायचं आहे की जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे, की जे तुम्हाला हवे आहे. पॉझिटिव्हली त्या गोष्टीला तुम्ही व्हिज्युअलाइज करा. म्हणजे झोपल्या झोपल्याच व्हिज्युअलाइज करा. तुम्ही जागे झालेले आहात, तुम्हाला जाग आलेली आहे, फक्त तुम्ही उठून बसला नाहीत. त्यावेळेस तुमचं सबकॉन्शियस माइंड ऑर्डर घ्यायला तयार असतं. अशा वेळेस जेव्हा तुम्ही असेच पडून असताना तेव्हा तुम्हाला तुमच्या पूर्णपणे सबकॉन्शियस माइंडला ऑर्डर करायची आहे की मी खूप सुंदर घर घेतलेलं आहे आणि त्या घरामध्ये इतकं लायविश फर्निचर आहे. सगळं इटालियन लुक मी माझ्या ह्याला दिलेलं आहे किंवा तुम्ही काहीतरी एंटिक तुमच्या घरामध्ये सगळं ठेवलेलं आहे असा विचारही तुम्ही करू शकता. ह्या व्हिज्युअलायझेशनला प्रत्यक्षात आणण्यासाठी तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला मदत करतं. त्याच्यामुळे उठून बसण्याच्या आधी कुठलंही व्हिज्युअलायझेशन जे तुम्हाला हवे आहे, तुमच्या आयुष्यात तुम्हाला ती गोष्ट साध्य करायची आहे, ती तुम्ही नक्की व्हिज्युअलाइज करा. मग उठून बसा आणि उठून बसल्यानंतर प्रथम जे आपले गुरुस्थानी आहेत, जे आपले देवता आहेत, त्यांना नमन करा, त्यांचा मंत्र म्हणा. आणि हे इतकं महत्वाचं असतं ना की तुमचा पूर्ण दिवस याच्यावर अवलंबून असतो की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात प्रथम काय केलं. आणि सगळ्यात प्रथम आपण डोळे उघडायचेच नसतात. जे जे मी आतापर्यंत सांगितलं, इथे डोळे तुम्हाला उघडायचेच नाहीयेत. जेव्हा तुम्ही तुमचं देवताचं नाव घेता, नामस्मरण मनामध्ये करता, हार्डली 1 मिनिट करा, पण करा. आणि डोळे तुम्हाला जेव्हा उघडायचे असतात ना, तेव्हा डोळे उघडण्याच्या आधी आणखीन एक खूप सुंदर उपाय सांगणार आहे की नाती जर खराब असतील, घरामध्ये बॉन्डिंग चांगलं नसेल, सतत किटकिट होत असेल, नात्याला कुठेतरी नजर लागल्यासारखं वाटत असेल, तर मात्र डोळे उघडण्याच्या आधी म्हणजे मंत्र झाल्यानंतर आपला जो हात आहे तो आपल्या हार्टवर ठेवायचा आहे. म्हणजे आपले हे दोन्ही हात आपल्या हार्टवर ठेवायचे आहेत आणि आपल्या मनामध्ये आपली नाती इतकी सुंदर झालेली पाहायचं आहे की आपलं बॉन्डिंग कसं छान वाढलेलं आहे. कारण हे जे तुम्ही बोलता ना, त्या शब्दांची, त्या मनामध्ये चाललेल्या विचारांची स्पंदनं तुमच्या या हार्टला कळतात आणि हार्टकडनं हा मेसेज कम्प्लिटली तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जातो आणि हळूहळू तुमची नाते त्याच्यामध्ये मधुरता यायला लागते आणि तुम्ही अनुभवा. हे मी सांगतेय हे वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही हे सगळं करून जर अनुभवलं तर माझा हा व्हिडिओ बनणं सार्थ ठरेल. तर नात्यांचं जे काही तुम्हाला पाहायचं आहे, हार्टवर हात ठेवायचा आणि नक्की पहा. तुमच्याकडे जर रोजकॉर्ड्स नावाचं एखादं टंबल असेल, ब्रेसलेट असेल ना, ब्रेसलेट असेल तर हातात कायम ठेवा लेफ्ट हँडमध्ये. आणि जर टंबल असेल तर सकाळी सकाळी उशीखाली ठेवत जा, म्हणजे रात्री झोपतानाच उशीखाली ठेवायचं आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा ते हातात घेऊन तुम्हाला तुमच्या हार्टच्या तिथे पकडायचं आहे आणि तुम्हाला हे मॅनिफेस्ट करायचं आहे की आपली नाती खूप छान आहेत, आपली नाती इतकी सुंदर झालेली आहेत की जगाची कुठलीच नजर आपल्या नात्यांना लागणार नाही. हे सगळं तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये आणायचं आहे आणि मग तुम्हाला तुमचे डोळे उघडायचे आहेत आणि डोळे उघडल्यानंतर प्रथम तुम्हाला तुमचा तळहात पाहायचा आहे जो जोडलेला आहे. असा जोडलेला हात पाहायचा आहे. याला ओंजळ भले आपण म्हणतो, याला अंजुलीही म्हणतात. ही जी ओंजळ आहे त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम मध्यभागी पाहायचं आहे आणि मंत्र जर तरी येत नसेल तुम्हाला तरी फक्त मध्यभागी पाहायचं आणि मग इथून जे चालू करायचं पूर्ण ही करमुले जे आहेत ना, हे आपले वरचे जे हातांचे टॉप्स आहेत ना, त्यांना पूर्णपणे असं बघून पूर्ण नजर फिरवायची आपल्या पूर्ण हातावर आणि ज्यांना मंत्र येतो सकाळचा की करा ग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले ते गोविंद प्रभाते कर दर्शन.
कळलं? म्हणजे सर्वात प्रथम आपल्या हातामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा तिथे अनेक अशा ऊर्जांचा वास असतो. त्यामुळे आपण त्यांना आवाहन करायचं. प्रभाते कर दर्शन म्हणून मी माझा हात दर्शन करत आहे याचं की माझा पूर्ण दिवस आज तुमच्या कृपा आशीर्वादाखाली जाणार आहे आणि खूप सुंदर जाणार आहे आणि अनेक नवीन गोष्टी ज्या सकारात्मक सोर्सनी होणार आहेत त्या माझ्या आयुष्यात घडणार आहेत. ह्या पद्धतीने जेव्हा आपण प्रेयर करतो ना, त्या पद्धतीने केलेल्या प्रेयरला नक्कीच भगवंताकडून आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या आयुष्यात अनेक सुंदर गोष्टी घडायला सुरू होतात. बरं पहा की तुमची कोणती नाडी चालू आहे, म्हणजे कोणती श्वास नलिका चालू आहे, राईट की लेफ्ट. जी तुमची श्वास नलिका चालू असेल, आपल्याला समजतं आपण कुठली चालू आहे, राईट आहे लेफ्ट आहे, ती बघायची आणि जी चालू असेल ना तोच पाय पहिले जमिनीवर ठेवायचा. म्हणजे तुमचा पूर्ण दिवस इतका सुंदर जाईल ना, कारण म्हणजे ती नाडी चालू आहे. ती जी नाडी चालू असताना तुम्ही जो पाय जमिनीवर ठेवता त्यामुळे ज्या नाडीवर, आता सपोज लेफ्ट नाडी आहे चंद्र रोल करतो आणि राईट नाडी आहे त्याच्यावर सूर्य रोल करतो, तर चंद्राची नाडी चालू असेल आणि डावा पाय जर तुम्ही जमिनीवर ठेवता तर तुमचा दिवस अतिशय सुंदर आणि खूप छान जातो. खूप छान छान गोष्टी तुम्हाला ऐकायलाही मिळतात, मन शांत राहतं आणि दुसरी गोष्ट कोणी काही बोललं तरी तुम्ही रिॲक्ट करत नाही. आणि जर सूर्यनाडी म्हणजे उजव्या नाकपुडीचं जर तुमचं श्वास नलिका चालू असेल आणि जो उजवा पाय तुम्ही जमिनीवर ठेवता तर समजायचं पराक्रमाचा दिवस आहे, घाई गडबडीचा दिवस आहे, दिवसभरामध्ये खूप काही करावं लागणार आहे आणि तरीही सुंदर दिवस जाऊन रात्री झोपताना एक समाधान असतं आपल्या मनात. प्रातःकाळी तुम्ही काय केलं पाहिजे जेणेकरून तुमचा दिवस अतिशय सुंदर जाईल असं सांगितलेलं आहे. आणि माझा स्वतःला संरक्षण कवच तयार करा म्हणून एक व्हिडिओ आहे, तो मात्र बघून घ्या, कारण त्याचीही गरज तुम्हाला पडणार आहे. जेव्हा तुम्ही अंघोळ करता त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट कसं करू शकता ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सगळं तुम्ही नक्की करा आणि यामधलं तुम्ही काय काय करता मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगत चला. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना तर सगळ्यात पहिले त्याला लाईक करायचं आहे आणि या व्हिडिओला ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र तुम्ही करून मला मदत करायची आहे. कारण हे व्हिडिओ जितक्या लोकांपर्यंत जातील तितकंच त्यांचा एक एक दिवस सुंदर जायला सुरुवात होईल. आणि जे नवीन आहेत, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे, त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, म्हणजे मिस्टिकल एराशी तुम्ही जोडले जाल. बरेच जण मला प्रश्न करतात की दीदी तुमच्याकडनं काही आम्हाला वस्तू घ्यायच्या आहेत, हिलिंग प्रोडक्ट्स आहेत, क्रिस्टल्स आहेत, रत्न आहेत, सो प्लीज डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्स असतात, मी इथे स्क्रीनवर पण लिंक देत आहे, त्याच्यावर मेसेज करत जा, डायरेक्ट कॉल करू नका, मेसेज करत जा, त्याचा रिप्लाय मात्र नक्की मिळेल. तर मंडळी पुन्हा आपण लवकर भेटू, तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.